2000 वर्षापूर्वीच्या काळात जेव्हा ना क्रेन होती ना मशीन, तेव्हा फक्त माणसाची बुद्धी होती, मेहनत आणि दृढ इच्छाशक्ती होती. आपण अशाच एक अद्भुत चमत्कारकडे पाहणार आहोत, ती म्हणजे अनफिनिश्ड ऑब्लिक. इजिप्तमधील एक अधुरा प्रकल्प जो आजही जगाला विचार करायला भाग पाडतो. हा कसा निर्माण झाला, हा का अर्धवट राहिला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यामागचं रहस्य काय. चला तर मग आपण बघूयात. प्राचीन इजिप्त म्हणजे पिरॅमिड, ममीज आणि अद्भुत रचना. नाईल नदीच्या काठी जन्मलेली ही संस्कृती आजही संशोधकांना धुरूळ घालते. त्या काळात इजिप्तमध्ये ऑब्लिक बनवलं ही एक राजशाही परंपरा होती. हे ऑब्लिक्स म्हणजे एक दगडी मनोरा जो सूर्योदयाला अर्पण केला जातो. साधारण तो 30 ते 40 मीटर उंच एका खडकातून बनवलेला. हे ऑब्लिक सापडलं अस्वान नावाच्या शहरात. तेथे ग्रॅनाइट खाणीत काम चालू होतं. त्या आवाडाव्या खडकात खोदकाम करत होते. त्याची वजन 1200 टन. जगातील सर्वात मोठा प्राचीन ऑब्लिक. पण मध्येच मोठा क्रॅक पडला आणि काम बंद झालं. इतिहासकार सांगतात की हे राणी हॅटशेपूट साठी होतं. ती इजिप्तमधली एक अत्यंत शक्तिशाली महिला होती. तिच्या सामर्थ्याचं प्रतीक म्हणून हे ऑब्लिक्स बांधलं होतं. तिच्या मंदिरात कर्णक टेम्पल उभारण्याची योजना होती. आधुनिक काळातही हे काम कठीण आहे. मग त्या काळात कसं शक्य झालं? त्यासाठी त्यांनी काही साधनांचा वापर केला. डोलराईट दगड, ज्याचा उपयोग कोरण्यासाठी केला जात होता. हाताने घासून घासून पूर्ण आकार तयार केला जायचा. याचे कौशल्य म्हणजे काटेकोर मापन, अचूक कोन आणि पूर्णपणे सरळ रचना होती. पण याचं सर्वात मोठं रहस्य म्हणजे हे का अपूर्ण राहिलं. याचं मुख्य कारण म्हणजे त्याला क्रॅक आला होता. पण काही संशोधक म्हणतात हे अपघात नव्हता, तर कदाचित काही प्रतिकार किंवा सत्तांतरांचा राजकारण कारणीभूत असावा. इजिप्तमध्ये सत्तांतर झाले की अनेक प्रकल्प बंद होत असायचे. इजिप्त सरकारने हे ऑब्लिक तसंच ठेवलं. म्युझियम इन सितू म्हणजे तिथले संग्रहालय, पर्यटक, इतिहासकार, विद्यार्थी येथे अभ्यासासाठी येतात. हे ऑब्लिक्स म्हणजे इजिप्तमधील पुरातन इंजिनिअरिंगचा सर्वोच्च नमुना आहे. हा ऑब्लिक जगाला खूप काही शिकून गेला. प्रत्येक अपूर्ण गोष्टी मागे एक शिकवण असते. हे ऑब्लिक्स आपल्याला सांगते की माणूस काही करू शकतो. अपयश हे शेवट नाही, तो एक अनुभव आहे. संकटात सुद्धा आपण शिकलं पाहिजे. अनफिनिश ऑब्लिक हे केवळ एक अपूर्ण रचना नाही, तो आहे माणसाचा कल्पकतेचा, चिकाटीचा आणि इतिहासाचा एक जिवंत साक्षीदार. आजही तो दगडात झोपलेला आहे, पण त्यातून उमटलेली प्रत्येक रेख आपल्याला विचार करायला लावते. आपण जग जिंकलो, पण आजही काही गोष्टी न उलगडलेल्या आहे. आणि हेच आपल्याला शिकवतो की रहस्य म्हणजे शोधण्याची सुरुवात.